शांताबाई, चल चल लवकर घरात तू आता चल. सविता, कुठे गेली सविता? शांताबाई, घरात चल ना तू. कोणाची चुपचाप राहून राहिली? सविता, तू जाय घरी आता, मी जातो घरात. काही सांगू नको कोणाला काय झालं कसं झालं. चोरानं पकडलं. जाऊ दे सविता. शांताबाई, लय हुशार आहेस तू. म्हणजे मी सगळं मोठी कारभारपणा केला आणि तसाच सोडून देऊ काय? नाही नाही, मी तर सांगतोस. चल चल घरात चल लवकर. ड्युटीवर गेली, सगळंच झाली, अजून यायचा पत्ता नाही. कुठे गेले आता? काय होय, गेले असतील सविता काकूच्या घरी. सविता झोपली काय सविता? अरे सविता काकू, आई कुठे गेले होते तुम्ही? का सविता, तू सासू तिकडे संकट आणली आणि तू मस्त झोपली घरांदी. तू कुठे गेले? ते सासरे कुठे गेले? एक जण तरी पाहायला गेलं का शांताबाईले? कुठे आहे काय आहे तर सांगितलं नाही का त्या शेजारच्या मावशीनं? मी आलती ना घरांदी सकाळी. सविता काकू आलती ते मावशी सांगायसाठी, पण बाबा तर म्हणत की सविता काकूच्या घरी आहे तुझी सासू. सांगायला आलती मला. मी तर पाहायला येऊन राहिली होती. राजाजीला फोनही केला होता, मग डबल फोन करायला लागला आई आल्या म्हणून. फोन घे शांताबाई, आता मग उपकार जाण तू. मी यावं तर तू जाग्यावर झाली आज, नाही तर तुझं काय झालं असतं ते देवाले माहित. सविता काकू, काय झालं सविता काकू? खरोखर आईला नेलं होतं काय चोरानं पकडून? विचार ना, विचार त्या सासूले. खोटे बोलतो काय मी तर? तू तर मस्त झोपली आरामात. शांताबाई, तू कोण मुंग घेऊन उभी आहेस? सांग ना त्या सुनीला काय काय झालं तर सांग लवकर, मला बी घरी जायला लागते. सविता, खरी गोष्ट आहे, जे सविताने सांगितलं ते सगळं बरोबर आहे. सविता आहे तर मी जिवंत आवाज. चल शांताबाई, चालली मी. मी आता म्हटलं भलं त्या घरी गेल्यावर सत्कार करतील माया, वा वा करतील माई. तू इसून आरतीचं ताट घेऊन उभी येशील बाहेर मै स्वागत करायसाठी की नाही? सविता काकूच्यानं मै सासू जिवंत राहिली. त्या घरी पाहिजे तर काहीच नाही. चल चालली मी. सविता काकू, थांबा थांबा. काय करू थांबून सविता? घरी गेली की माया सुनीच्या मग दोन गोष्टी ऐका लागतात. सांग काय करू थांबून? तुला तर माहीत बी नाही तुझी सासू कुठे गेली तर. काकू, तुम्ही चांगलं काम केलं, माझ्या सासूला वाचवलं. आम्हाला माहीत नव्हतं ना. एखादे मला फोन करते सविता असं असं झालं म्हणून लवकर ये, लगेच आली असते मी, लगेच आली असते. जुलशिक तर काळजी नाही सासूची. आई चल आहे घरात. खरी गोष्ट आहे का आई? हा सविता, खरी गोष्ट आहे. मी आराम करतो आता. बापरे, ते मावशीने सांगितलं खरी गोष्ट होती. पण चल सविताच्या घरी जातो. सविताचा काल फोन आला, बोललीच नाही काय म्हणते तर. शवंता मावशी, शवंता मावशी, थांब थांब थांब. माहिती सविता, त्याच घरी चालली होती मी दाणी घेऊन. आता तू कुठे गेली ती? माहिती संगीता बसवत होतं. मी म्हणतो सविताच आहे काय? दे ना दाणी. सविता माझ्या घरी घेऊन चालली काय? कधीतरी तर संगीताचं नाव काढशी ना शवंता मावशी. पाय व आता जे डोळ्यासमोर दिसते तिचं नाव घेतल्या जाते बाई. तू तर कधी येत नाहीस ना संगीता. आण दे मग दाणी. कुठं चालली घेऊ? जातो म्हणतो शांतीच्या घरी देऊन. शांती म्हणे माझ्या घरी शेंगाच नाही आणल्या, मला माझ्या घरी शिल्लक आणल्या पोरानं, दाणे काढले बसल्या बसल्या. आणि म्हटलं शांतीला दाणीच नेऊन देतो. जाय मग, जाय शवंता मावशी लवकर जाय. आताच गेली शांताबाई सवितासोबत. शांती आहे का घरी शांती? अरे शवंता मावशी आहेत आहेत. आई या बरं इकडे. शवंता मावशी आले. माहिती हो शवंता मावशी, मस्त दाणी आणली माझ्यासाठी. आणले काय? हा शांती, त्या दिवशी म्हणस ना तू दाणीची भाजी नाही खाल्ली म्हणून मी शिल्लक शेंगा आणले बापोरानं. बसल्या बसल्या दाणे काढले. चल म्हटलं शांतीसाठी दाणे घेऊन. आणि शवंता मावशी, आज तर मग तुझी दाणीची भाजी करायला आता बासून नेली. हा शांती घे, चल येतो मी, मला घाई आहे. आई तुमच्याकडे दाण्याची भाजी केली नाही काय? मी काल ठेवलेली तुम्ही खाल्ली नाही काय? नाही सविता, मला भेटलीच नाही. ते सासरे जेवले तर सासऱ्याने खाल्लीच सगळी. मग मी सगळं एक शोधली. ठीक आहे सविता, मी करतो माझ्या हाताने भाजी
जेवण करतो मी. ते झालाच ना स्वयंपाक पाणी सगळं, मीच राहिलेशी आता. थांबा, आता गेल्या सांगतो रोशनीच्या बाबाले. पा कसं झळून काढलं मी चोराले, शांताबाईले वाचवलं. सविताबाई थांब, सविताबाई. माहिती शुभांगीताई, तुम्ही कधी आले? आता दिसले, आताच आली मी. कुठे गेली तुमची मैत्रीण? मी तर तिच्या घरी गेली होती. शुभांगीताई? कोणती मैत्रीण? शांताबाई? तेच ते, ती सून होती घरी. मला भेटायचं आहे तिले. फोन लावा नाही तर तुम्ही. काय झालं? काय झालं शुभांगीताई? अजून काही सुनीसंग वादावादी झाली काय? सांग ना, मी कोणालाच सांगत नाही काय झालं तर. तिच्या पोरीला सांगितलं मी, तर मायने बोलून घे म्हटलं तुझ्या करायसाठी. मायाच्यानं होत नाही. माया सांगितलं 7 महिना करू नको, तरी ऐकलं नाही सविताबाई. माया पोराले सासूनं पुरं हातचं करून टाकलं. माया पोरगा माया म्हटल्यानं काहीच ऐकत नाही. शुभांगीताई, मग कोणाच्या म्हटल्यानं ऐकते? रिंकूच्या म्हटल्यानं ऐकते काय? हाव, रिंकूच्या म्हटल्यानं ऐकते आणि सासूच्या म्हटल्यानं ऐकते. दोघी मायले की ना पुरं त्याले आपल्या वशमध्ये करून ठेवायला सविताबाई. माया म्हटल्यानं तो काहीच ऐकत नाही आता. बरं बरं, चल मग शांताबाईच्या घरी. आता चलतं काय? आली मी सकाळी तिच्या घरून. सुनीन सांगितलं घरी नाही या म्हणून. सुनही किती हलकट, मला म्हणते जा मग, अति बोलू नका, अशी बोलली मला. चल शुभांगीताई, चल घरात चल माय, बसून गोष्टी करू आपण. चल. मी पहिलेच म्हणून माया पोराले तिच्याशी लग्न करू नको करू नको, दुसरपणी पोरगी आहे ती. पण सविताबाई माया पोरानं एक नाही ऐकली. पाहून घे आता मला भोगा लागून राहिलं सगळं. घरात नाही येत मी. चालली मी घरी. शुभांगीताई, तुमच्या जर प्रश्नाचं उत्तर पाहिजे असेल तुम्हाला तर घरात चला, आरामात बसू आपण आणि मग शांताबाईच्या घरी जाऊ. नाही नाही सविताबाई, एक काम करा तुम्ही, आता शांताबाईच्या घरी चला तुम्ही. मी तोंडातून नाव घ्यायचं लायक नाही ते शांती. नाही नाही, लोक इले मोठे ताब्यात ठेवते आणि स्वतःच्या पोरीच्या घरांनी अंगार लावून देते. चल सविताबाई, चल लवकर आताच. चल बाई, आता तुम्ही म्हणता तर. पण तुम्हाला सांगतो, शांताबाई तशी करत नाही. पण तुमच्या बाबतीत नाही माहीत मला काय झालं आणि काय नाही तर. फसवणूक केली. एवढा चांगला माया पोरगा फसवून टाकलं माया पोराले. शुभांगीताई, एक गोष्ट सांगू? सांग सविताबाई. पहिल्या घरी दिलं रिंकूले, तर ती बी तिची सुषमा अशीच म्हणे, शिष्ट आहे, हुशार आहे, मी वागवत नाही इले. तर ती बी हल्ली हुशार दाखवत आहे. पण रिंकूले होते आता दिवस आहेत ना, चांगलं राहावी ना तिचा. अति कायले मी पणा करा? नाही नाही, मला रिंकूचा मी पण आहे पहिल्यापासून पटत नाही शुभांगीताई, सांगतो मी तुले. आणि तू माझ्या बहीणसारखी आहेस. नाही नाही, रिंकूचं एकदम चुकलं हे. चल लवकर, चल त्या शांताबाईच्या घरी. तिला मला 2 गोष्टी सांगायच्याच आहेत. शुभांगीताई, पण मी बोलणार नाही काहीच. कहून माझी मैत्रीण आहे ते. आताच मी ते वावरातून आली, नाही तर मग ते काय म्हणेन, भडकून दिलं म्हणेन सवितानं तुले. लक्षात ठेव, मी म्हणेन की मी माझ्या घरून आली आणि तू म्हणतो माझ्या घरून आली. आणि चल मग. मला काही तिचा भेव नाही पडला काही. चल फक्त सविताबाई तू, ते आणि मी यावं मग. अरे बापरे, येईन बाई तर मोठे खवयले. काय काय शांताबाईले कालटे झळून? नाही नाही, शांताबाईचे काही योगमान खरे नाहीत बापा. पण घ्या मंडळी, तुरीची दाणी आता स्वयंपाकखोलीत घेऊन गेली स्वयंपाक करायला. पण स्वयंपाकखोलींदी ना तिखट मीठ जागेवर, ना पिठाचा डब्बा जागेवर, काहीच जागेवर नाही आहे. सांगा शांताबाईनं काय करा? सुनीले नोकरी लागली, ट्युशना सुनीचे, हात पुरले सुनीचे आता. पण घे, सासूनं किती झटपट केली सुनीसाठी. असं कर तसं कर तसं कर. सुनीले बोलशी काळजी नाही आता सासूची, की सासू आपली जेवली उपाशी आहे. काही घेणार नाही आहे. या बिस्तऱ्यावर उठली, दुसऱ्या बिस्तऱ्यावर घेतली, गेली झोपायला. सांगा सासूसाठी स्वयंपाक करा. शांताबाई कुठे गेली? शांताबाई कोण आहे? चला मंडळी, आपण पुढच्या भागात नक्की नावं घेतो. तुम्हाला सांगतो, शांताबाईचे आता हाल सुरू झाले वाटते. काऊन की सून चांगली होती, आता सुनीले सगळं भेटून राहिलं. आता नोकरी पैसा, तर सून काय करते काय नाही, पहा मग पुढच्या भागात.